गणेशोत्सव सुरू होत आहे आणि त्यामुळं आपल्याला 10 दिवस रोज वेगवेगळे पदार्थ नैवेद्याला करावे लागतात. मग त्याच्यामध्ये आपण सात्विक सगळं बनवायला पाहिजे आणि सात्विक बनवताना आपण ते रोज वेगवेगळे मेनू कसे ठरवायचे ह्याची थोडी तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला आता हे रोज एक पदार्थ किंवा 1-2 पदार्थ की जे नैवेद्यासाठी आपण वापरून आपल्याला स्वतःला करायलाही सोपे असतील, खायलाही सोपे असतील आणि डायजेशनलाही सोपे असतील असे मी पदार्थ तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इथं मसाले भात बिना कांदा लसूण आणि ओल्या नारळाची खवा घातलेली खीर. तर ही रेसिपी कशी करायची हे आपण बघूया. त्यापूर्वी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. मसाले भात करण्यासाठी या ठिकाणी मी 2 वाट्या एवढे इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून 1 तासभर पाण्यात भिजत घातले होते आणि ह्याचं मी सगळं पाणी ताट लावून निथळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला साहित्य काय काय लागेल बघा. एक अर्धी वाटी एवढा मी इथं वाटाणा घेतलेला आहे, मटारचे दाणे. त्याच्यानंतर तोंडल्याचे काप केलेले आहेत. अर्धी पाऊण वाटी एवढी तोंडल्याचे काप आहेत. एक गाजर मी बारीक चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. 1 चमचा आल्याचा कीस आहे आणि 1 चमचा मिरचीचा ठेचा आहे. मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ह्या कमी तिखट मिरच्या आहेत म्हणून मी मिरचीचा ठेचा टाकणार आहे. मिरच्या चिरूनही टाकू शकता, पण त्या मध्ये येतात. असा ठेचा टाकला की तो सगळीकडे युनिफॉर्म लागतो राईसला आणि मध्ये आपल्याला निवडावं लागत नाही. त्याच्यानंतर आपण इथं काही खडे मसाले वापरणार आहे. जसे की हे चक्रफूल आहे. त्याच्यानंतर दालचिनी, मिरी, लवंग हे आपण घेतलेलं आहे. लवंग 4-5 आहेत, मिरी 4-5 आहेत, जायपत्री, मसाला वेलची आणि साधी वेलची असे हे खडे मसाले. एखादा नसला तरीही चालेल. याच्यामध्ये तुम्ही तमालपत्रही ॲड करू शकता. त्याच्यानंतर इथं मी घेतलेला आहे पुलाव मसाला अर्धा चमचा आणि गोडा मसाला अर्धा चमचा. हा पुलाव आणि मसाले भात मसाला मी घरीच बनवलेला आहे. त्याचं प्रमाण मी तुम्हाला भात टाकताना सांगते. थोडंसं मीठ लागेल, कोथिंबीर, कढीपत्ता आणि नेहमीप्रमाणे आपल्याला फोडणीसाठी तेल, जिरा, मोहरी, हिंग हे लागणार आहे. आपण आता डायरेक्ट फोडणी बघूया. इथं मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेले. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. आपण भाजी करताना जी पळी वापरतो तेल टाकायला ती पळी मी या ठिकाणी घेतलेली. साधारण 2 ते 2.5 पळ्या एवढं मी तेल टाकलेलं आहे. हे तुम्हाला बघून दिसतंय. आता ह्याच्यामध्ये आपलं जाईल जिरं, मोहरी. मोहरी तडतडलेली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूयात आता जिरं, हिंग. हिंग टाकताना नेहमी मी गॅस बारीक तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आल्याचा कीस. आल्याचा कीस करूनच ठेवायचा म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला अंदाज येतो चमच्यामध्ये घेतला की. मिरचीचा ठेचा. हे थोडंसं आपण हलवून घेऊया. ते झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणारे खडे मसाले. खडे मसाले आधीच टाकले ना की ते अंगावर उडतात म्हणून मी ह्या स्टेजला टाकलेले. गॅस बारीक आहे. ह्याच्यामध्ये जाईल आपला आता वाटाणा. वाटाणा टाकून झाला की तोंडली आणि गाजर हे आपण परतून घेऊया. हे परतून झालं की ह्याच्यामध्ये जाईल आपलं टोमॅटो. ते झालं की कढीपत्ता. कढीपत्त्याची पानं नेहमी अशी तोडून टाकायची म्हणजे छान स्मेल येतो त्याचा. थोडी कोथिंबीर. हे हलवून घेऊया. हळद. आपण घेतलेले हे मसाले.
मसाले टाकून झाले की हे आपले तांदूळ टाकूयात आपण. तांदूळ टाकल्यानंतर हे असं छान आपण मिक्स करून घ्यायचं सगळं. बघा किती छान दिसतंय हे. ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालू शकता, तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता, बटाटा घालू शकता. पण हे जे मी इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत, तोंडली, मटार आणि गाजर, ह्याच्यामुळं भाताची टेस्ट छान होते म्हणून मी हे वापरलं इथं. हां, तर मी तुम्हाला सांगत होते की जो पुलाव मसाला बनवलेला आहे त्याचं प्रमाण 100 ग्रॅम मसाला वेलची, 50 ग्रॅम दालचिनी, 25 ग्रॅम लवंग आणि प्रत्येकी 10-10 ग्रॅम तमालपत्र, बादलफूल, जाईपत्री, साधी वेलची, त्याच्यानंतर दगडफूल, हे प्रत्येकी 10-10 ग्रॅम घेतलेले आहेत मसाले. आणि हे सगळे मसाले जे आहेत जस्ट मॉइश्चर जाईल एवढे गरम करून घ्यायचे आणि थंड झाले की मिक्सरला फिरवायचे. त्याच्यामध्ये जे मसाला वेलची आहेत ते आपल्याला थोडे फोडून घ्यावे लागतात, कारण आतून त्याचं जाड असतं आणि त्याच्यामुळे ते पटकन गरम होत नाही, म्हणून फोडून तव्यावरती ते जस्ट मॉइश्चर जाईल एवढं शेकून घ्यायचं. आणि 5 ते 6 सुक्या मिरच्या पण आपल्याला त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि थोडेसे धने घालायचे. एक 10 ग्रॅम जरी धने घातले भाजून तरी हा मसाला खूप छान होतो. असा मसाला तुम्ही करून बघा. कोणत्याही मसाले भाताला, पुलावला हा मसाला आपण डायरेक्टली यूज करू शकतो. 2 वाट्या तांदूळाला इथं मी 3 वाट्या एवढं पाणी गरम केलेलं आहे. ते गरम पाणी मी ह्याच्यामध्ये टाकते. पाणी नेहमी गरमच वापरायचं भाताला. त्याच्यामध्ये जाईल आपलं मीठ आणि हे आता 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात. गॅस बारीक केलेला आहे आणि आता हे कव्हर करून ठेवलेलं आहे. 10 मिनिटांमध्ये आपला हा भात तयार होतो. खोवलेल्या ओल्या नारळाची आपण खीर करणार आहे इथं. तर त्याच्यासाठी मी इथं खोवलेला ओला नारळ, त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स वगैरे सगळं टाकून हे मिक्स करून ठेवलेले. खसखस आहे, ड्रायफ्रुट्स आहे आणि खोवलेला ओला नारळ आहे. त्याच्यानंतर मी इथं खवा घेतलेला आहे फ्रेश, 2 चमचे एवढा खवा आहे आणि केशराच्या काही काड्या मी या ठिकाणी दुधामध्ये भिजत घातलेल्या आहेत. पटकन होणारी आणि आता आपल्याला गणपती बाप्पाच्या जो फेस्टिवल आहे त्याच्यामध्ये नैवेद्यासाठी आपल्याला असा मेनू करता येतो. बघूया आपण. बघा मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये जाईल आपलं तूप. 1 चमचा एवढा मी तूप घातलेलं आहे. अजून हवं तर अर्धा चमचा, जास्त तूप लागत नाही. 1-1.5 चमचा एवढं तूप टाकायचं. तूप टाकून झालं की त्याच्यामध्ये आपण हा खवा टाकणार आहे. खवा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला या तुपामध्ये. खवा नसेल तरी चालेल, नुसत्या ओल्या नारळाची पण छान होते. माझ्याकडे खवा होता म्हणून मी हा खवा या ठिकाणी घेतलेला आहे. खव्यामुळे आणखीन टेस्ट छान होते. 1 मिनिटभर खवा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा खोवलेला ओला नारळ, की ज्याच्यामध्ये मी सगळे ड्रायफ्रुट्स, खसखस वगैरे सगळं टाकून ठेवलेलं आहे, ते मी टाकते या ठिकाणी. या सणाच्या दिवसामध्ये नारळ खोवून फ्रीजमध्ये तयारच ठेवायचा, ड्रायफ्रुट्स कट करून ठेवायचे, खसखस भाजून ठेवायची, म्हणजे आपल्याला हे फास्ट करता येतं. आता हेही थोडा वेळ आपण परतून घेऊया छान. बघा हे खोवलेला नारळ आणि आपण घेतलेला खवा हे छान आपलं परतून झालेलं आहे. लालसर रंगावर परतून घ्यायचं म्हणजे खीर छान लागते. थोडंसं मी जायफळ टाकलं इथं किसून. आता ह्याच्यामध्ये आपलं जाईल दूध. मी 1 लिटर एवढं दूध गरम करून घेतलेलं आहे, ते आपण टाकूयात. 1 लिटर एवढं दूध आहे. 1 लिटर दुधासाठी पाऊण वाटी एवढा मी या ठिकाणी खोवलेला नारळ घेतला होता. 2 चमचे खवा. खवा नसेल तरी चालेल, थोडा वेळ खीर आटवायची आणि नसेल तरी दूध घट्ट असेल तरी ही खीर छान होते. कारण ओला नारळ जो आहे तो चवीला एकदम मधुर असतो आणि त्यामुळे ही खीर छान लागते. त्याच्यानंतर ह्या केशराच्या काही काड्या मी इथं दुधात भिजत घातल्या होत्या, ते आपण टाकूया. आणि सगळ्यात शेवटी अगदी थोडी साखर, कारण नारळाची चव खूप मधुर असते त्यामुळे साखर जास्त वापरायची गरज नाही. आणि जरी तुम्हाला साखर वापरायची नसेल, गूळ वापरायचा असेल तर हे सगळं छान उकळून घ्यायचं
आणि खाली उतरवल्यानंतर थोडंसं त्यातली वाफ गेल्यानंतर गुळ टाकून ते हलवून घ्यायचं, किंवा मग गुळाचा अगदी थोडं पाणी टाकून पाक करायचा आणि कोमट झाल्यानंतर तो मिक्स करून ही खीर आपण वापरली तरी चालते. मी तसंही बऱ्याच वेळा करते. पण आता मी इथं थोडी साखर घालणार आहे. आपले पोहे खायचे चमचे असतात तेवढे 3 चमचे एवढे मी साखर याच्यामध्ये ऍड करते. मी तुम्हाला गुळही कसा वापरायचा हे सांगितलेलं आहे, आपण तसंही वापरू शकतो. आणि ही खीर छान आता उकळू देऊया आपण. खूप छान लागते, नारळाची चव मधुर असते, त्यामुळं खीर टेस्टला खूप छान लागते. खीर उकळते तोपर्यंत भात कुठपर्यंत आलाय आपण बघूया. हलवून घेऊया एकदा आपण ह्याला. हे बघा छान फुललेला आहे. तांदूळ आपण 1 तासभर पाण्यात भिजत घातल्यामुळं हा भात पटकन होतो. अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे. अजून 1-2 मिनिट मी याला झाकून ठेवणार आहे. खूप छान असा इंद्रायणीचा असला तरी पण बघा तुम्हाला दिसतोय की एकदम मोकळा आणि छान भात झालेला आहे आपला. अजून 1-2 मिनिट आपण ह्याला झाकून ठेवूयात. आफ्टर 2 मिनिट्स बघा छान वाफ आलेली आहे भाताला. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकूयात. कोथिंबीर सर्व करताना आणखीन द्यायची आपण, कारण हे परत झाकून ठेवलं ना कोथिंबीर काळी पडते, म्हणून मी आता थोडी टाकलेली आहे. खोवलेला ओला नारळ. ओला नारळ तुम्ही भरपूर खाण्यात ठेवा, तो आपल्या हेल्थला चांगला असतो. तसा आपला हा भात रेडी झालेला आहे. खीरही बघू आपण आणि सर्व करूया. खीर पण आपली खूप छान उकळलेली आहे बघा. खीरही छान उकळत आहे. खीरही जवळजवळ आपली ही रेडी झालेली आहे. आता आपण हे सगळं सर्व करूया. खूप मधुर लागते ही खीर. गरम गरम वाफाळलेला भात. हा गरम गरम भात देवाच्या नैवेद्यासाठी. त्याच्यावर आपण टाकतोय ही कोथिंबीर आणि परत खोवलेला ओला नारळ. आपली खीरही खूप छान झालेली आहे. खीर पण आपण सर्व करूयात. बघा हे गणपती बाप्पाच्या फेस्टिवलमध्ये आपल्याला रोज वेगळा काहीतरी सात्विक मेनू करावा लागेल, म्हणून मी तुम्हाला आज हे सांगितलेलं आहे. बिना कांदा लसूणचा आपला हा तोंडली घातलेला मसाले भात आणि त्याचबरोबर ओल्या नारळाची खवा घातलेली खीर. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटते ते. भेटूया परत एकदा अशाच छानशा रेसिपीसह. टिल देन गुड बाय. तर मी हा भात टेस्ट करून पाहणार आहे. मी खिरीची पण टेस्ट करून पाहणार आहे. हे खूप छान झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचे विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही खात राहा, स्वस्त राहा.